औरंगजेबाची कबर हटवा नाहीतर बाबरीची पुनरावृत्ती, बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचा इशारा। शिवजयंतीच्या मुहूर्तावर उद्यापासून औरंगजेबाची कबर हटाव मोहीम सुरू होणार। खुलताबादमधल्या औरंगजेबाच्या कबरीत सुरक्षित व्हा। देश हिंदूंचा पाकिस्तान बनण्याच्या दिशेनं, सामनातून संजय राऊतांची रोखठोक टीका। मोदी काळाचं अंतिम पर्व सुरू झाल्याचं राऊतांचं निरीक्षण। बीड पुन्हा एकदा हत्येनं हादरलं। जबर मारहाणीमध्ये ट्रक चालकाचा मृत्यू। बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवर पुन्हा एकदा राजकारणाला सुरुवात। अठरा वर्ष नोकरी करूनही पगार न मिळाल्यामुळे बीडमधील शिक्षकाची आत्महत्या। 3 वर्षाच्या चिमुकलीला भावूक पत्र। संस्थाचालक मृत्यूसाठी जबाबदार असल्याचं सुसाईड नोटमध्ये नमूद। बीडमधील वाढत्या गुन्हेगारीवरून अंजली दमानी यांचा उपमुख्यमंत्री अजित पवारांवर निशाणा। अजित पवार कसले पालकमंत्री, एवढे गुन्हे घडतायत तरी एकदाच बीडला गेले। अंजली दमानी यांचा हल्लाबोल। भाजप आमदार सुरेश धसांनी घेतली खोक्याच्या कुटुंबियांची भेट। धसांसमोर खोक्याच्या कुटुंबियांचा आक्रोश। तर अनेक गुन्हे असणाऱ्या खोक्या उर्फ सतीश भोसलेचा सुरेश धसांना एवढा पुळका का, असा सवाल। देवेंद्र फडणवीस आणि औरंगजेबामध्ये काही फरक नाही, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची कठोर टीका। तर भाजपचा जोरदार पलटवार। सांगलीचे खासदार विशाल पाटील यांना चंद्रकांत पाटलांकडून भाजपमध्ये येण्याची ऑफर। विशाल पाटलांची अजून 4 वर्ष खासदारकी असल्याची करून दिली जाणीव। मला शिंदे गटाकडून ऑफर होती, मात्र सेक्युलर भूमिकेचा पक्ष म्हणून राष्ट्रवादीत जाणार। काँग्रेसचे माजी खासदार भास्करराव पाटील खतगावकरांकडून स्पष्ट। भाजपच्या विधान परिषद पोटनिवडणुकीत उमेदवारांची नावं जाहीर। संदीप जोशी, संजय केणेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी दाखल करण्याच्या सूचना। विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी उमेदवाराचं नाव उद्या जाहीर होण्याची शक्यता। पक्षाकडून झिशान सिद्दीकी, संजय दौंड आणि उमेश पाटलांना तयारी करण्याची सूचना। शिंदेंच्या शिवसेनेलाही विधान परिषद पोटनिवडणुकीत 1 जागा आणि इच्छुक 4। नाराजी टाळण्यासाठी आयत्यावेळी नाव जाहीर होण्याची शक्यता। जो करेगा जात की बात उसको मारूंगा कसके लात। नागपुरातील कार्यक्रमात नितीन गडकरींचं रोखठोक मत। मुस्लिम समुदायालाही अब्दुल कलामांचा आदर्श ठेवण्याचा सल्ला। लाडक्या बहिणीमुळे सरकारी तिजोरीवर ताण। रामदास कदमांपाठोपाठ क्रीडा युवक कल्याण मंत्री दत्ता भरणेंची ही कबुली। पाकिस्तानात बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा लष्करावर भीषण हल्ला। 90 जवान मारल्याचा दावा। फिदाईन हल्ल्यानंतर लष्कराकडूनही जोरदार प्रत्युत्तर। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू।